राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आता आपल्या सोबत आहेत. ते काल अजित पवार यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांच्या शपथविधी देखील ते हजर होते. दिलीप मोहिते हे खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिनियर आमदार आहेत. नक्की काय घटनाक्रम घडला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दिलीप मोहिते यांना अण्णा म्हणून ओळखलं जातं. तर अण्णा, तुमचं लेट्सअप मध्ये स्वागत. काल तुम्हाला अजित पवारांचा किती वाजता मेसेज आला की तुम्ही बैठकीसाठी ऐका ना, परवा संध्याकाळी दादांचा फोन आला. मी ऍक्च्युली शिर्डीला निघालो होतो. दादा म्हणले माझं महत्वाचं काम आहे, तुम्ही सकाळी या. बरं मी शिर्डीला जाण्याच्या ऐवजी मुंबईला गेलो. कारण अधिवेशनचा आता सुरू होणार आहे. बरं किंवा काही महत्वाच्या घडामोडी असतील, चर्चा असेल, माझ्या तालुक्यातले काही अडचणीचे विषय होत आहे आणि म्हणून मी गेलो. मी सकाळी 9 वाजता तिथं पोहोचलो. तोपर्यंत मला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती म्हणजे आणि अशी काही शंका सुद्धा आली नव्हती. त्यानंतर काही आणखीन आमदार आली. त्याच्यानंतर जेव्हा काही नेते मंडळी आली, त्यावेळेस सुप्रिया सुळे सुद्धा आल्या. आता ज्यावेळेस सुप्रिया सुळे आल्यात, प्रफुल्ल पटेल आले, छगन भुजबळ आले, दिलीप वळसे पाटील आलेत, हसन मुश्रीफ आले, तर रामराजे निंबाळकर आले. एवढी सगळी नेते मंडळी आल्यानंतर पक्षाचा काही विषय असेल असं आम्हाला वाटलं. तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती आणि किंवा कल्पना दिली नव्हती. बरं, कल्पना दिली नव्हती. पण जे आता अजित पवार एक शरद पवारांच्या विरोधात बंड करून आता भाजप सोबत गेलेले आहेत, याच्याकडे तुम्ही आता कसं पाहता? म्हणजे हा अजित पवारांचा निर्णय योग्य की अयोग्य, तुम्ही याकडे कशा दृष्टीने पाहता? मी फार लहान माणूस आहे. बरं. योग्य अयोग्य किंवा मी एवढ्या राज्याच्या राजकारणातलाही माणूस नाही. मी आपल्या तालुक्यापासून मर्यादित विश्वन तेवढंच आम्हाला ठेवलेलं आहे आतापर्यंत. बरं, त्यामुळे आम्ही त्या विषयात, बाकीच्या विषयात बोलणं चुकीचं ठरेल. चुकीचं ठरेल. पण याच्यामध्ये तालुक्याच्या बाहेर जाऊनच नाही दिलं तर राज्याच्या विषयावर आम्ही कसं बोलायचं? पण तालुक्याच्या बाहेर का तुम्ही सिनियर आमदार होता, तुम्ही का का नाही तालुक्याच्या बाहेर जाऊ शकला तुम्ही? साहेब, तुम्ही या जिल्ह्यातले आहात हो. काय, त्यामुळे आता तुम्हाला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. तालुक्याच्या बाहेर जायला नेत्यांनी सपोर्ट दिला किंवा नेत्यांनी संधी दिली तर माणूस जातो. हं. आणि त्याचं जर तालुक्यापुरतं राजकारण मर्यादित जातं. माझ्या अगोदर अनेक आमदार होते. माझ्या अगोदर नारायण पवार सुद्धा 4 वेळा आमदार झाले. तालुक्याच्या बाहेरचे विषय त्यांना नाही त्या कालखंडामध्ये माहीत होऊन दिलं. बरं. असे खूप लोक आहेत. अच्छा. त्यापैकी मी एक. बरं. पण कोणामुळे तुमची संधी डावलली गेली असं तुम्हाला वाटतं? आता मी जाहीरपणानं बोललो, समोर तुम्ही ऐकलंय माझं हो. काय. पण नाही, आता परत माझ्या तोंडातून परत ऐकायचं असेल तर मी सांगतो. सांगा. म्हणजे आपले जे वाचक नवीन आहेत की तुमच्या मी थोडक्यात वाचकाचा विषय येतच नाही. हो साहेबांनी एका ठराविक लोकांच्यावरच आतापर्यंत प्रेम केलं, त्यांच्यावरच विश्वास टाकला हो आणि तेच फक्त पक्ष मोठा करू असं साहेबांना वाटत होतं. तेच लोक साहेबांच्या विरोधात गेलेत. आम्हाला जर कुठे संधी दिली असते आम्ही पक्षच मोठा केला असता ना. अच्छा. पण ते जे लोक होते ते तळागाळात आलेलो आहे. गावचे सरपंच आहेत, आमदार, असा आमचा प्रवास होता. मी डायरेक्ट राजकारणात आलोच नाही. त्यामुळे आम्हाला लोकांशी आमची नाळ आहे. आम्हाला माहिती होतं की काम केल्याशिवाय किंवा पक्ष बांधल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ज्या लोकांना मोठं केलं त्यांना हा इतका बारीक अनुभव नव्हता ना. अच्छा. पण ज्या लोकांविषयी तुम्ही बोलता आहात त्याच लोकांना आता पुन्हा मंत्री केलेला आहे, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? त्याच्याबद्दल माझी भूमिका फार स्पष्ट मानलेली आहे हं. की मी तिथे कालही त्या संदर्भात विरोध केला, आजही करतोय. हो. ते मला पसंत नाही. अच्छा. पण ते जरा आता काय झालंय, अनेकांनी ती मुलाखत तुमची पाहिली नसेल, तर तुम्ही ती जी नावं जर घेतली. सगळ्यांनी पाहिली साहेब. मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं फोन येतात. बरं. नावावर तुम्ही टाकलेली आहे तुम्ही, त्यामुळे सगळ्यांना ती माहिती आहे. बरं. विचारून वेगळं काय आणखी तोंडात काढणार आहे? त्या मुलाखतीमध्ये आमच्या थोडं प्रेक्षकांना सांगू इच्छितो की त्या मुलाखतीमध्ये दिलीप मोहिते यांनी दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलेलं आहे की त्यांना मंत्री करण्यासाठी आमचा विरोध होता. तर हे दिलीप मोहिते बरोबर आहे का? नाही, 100% आहे. मी आतापर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात जी गोष्ट बोललोय ती बोललोय. मी कधीही डिनाय करत नाही. आणि जो त्यांना माझा पूर्वी विरोध होता, आज आहे आणि उद्या राहणारच आहे. पण का तुमचा त्यांच्यावर एवढा राग का? वळसे पाटलावर काही कारणच नाही ना. हा. पवार साहेबांनी ज्यांना मंत्री केलं त्यांनी कधी आमचं काम केलं नाही. आम्हाला त्रासच जास्त दिला. तीच गोष्ट जर अजितदादा पवार करत असतील तर मग आता आम्ही जेवढ्या आमच्या भावना व्यक्त करायच्या तेवढ्या केलेल्या आहेत. आणि मी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलेलं आहे की कदाचित उद्या मला असं हे झालं तर मी राजकारणाचा बाजूला सुद्धा जाईल. अच्छा. एवढं काही राजकारण हा माझा काही व्यवसाय नाही किंवा मी असं कुठली गोष्ट केली नाही की माझ्या मागे ईडी लागली, सीडी लागली, आणखीन काही नाही. थांबू शकतो. अच्छा. पण ते तुमचे जे वळसे पाटील तुमचे तालुके अतिशय शेजारी आहेत,
तुम्ही नातेसंबंध एकमेकांचे तिकडे आहेत त्या मतदारसंघाच्या जनतेचे, तरी त्या तुमच्या दोघांमध्ये एवढं वितृष्ट किंवा तुम्ही जाहीरपणे त्यांच्याविषयी बोलावं असं काय नक्की घडलं होतं? आणि असं आहे साहेब, मी त्यांच्यापेक्षा राजकारणात आमदार म्हणून नंतर आलो. बरं. कदाचित मी गावचा सरपंच 85 सालापासून माझ्या राजकारणाची सुरुवात आहे. सरपंच ते आमदार असा हो. माझाही प्रदीर्घ अनुभव आहे. पण माझ्या मागे असं काही मोठं राजकीय हे नव्हतं, वारसा नव्हता. त्यांच्या मागे तो होता, त्यांना लवकर त्या सगळ्या संधी मिळाल्या. बरं. काय हां. ते तळागाळात न आले असते तर त्यांना तळागाळातल्या लोकांच्या अडचणी माहिल्या असत्या. डायरेक्ट त्यांचं प्रमोशन झाल्यामुळं कार्यकर्त्याला किती खस्ता काढावा लागेल, किती त्रास असतो याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. अच्छा. आम्ही कार्यकर्त्यांना आलो होतो तेव्हा आम्हाला सगळ्या लोकांची कल्पना होती. आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही आम्हाला विकास, म्हणजे आम्ही कधीही असा हट्ट धरला नव्हता की तुम्ही आम्हाला मंत्री करा, आणखीन काही करा. परंतु ज्यांना मंत्री केलं त्यांनी त्यांचा तालुका चांगला केला. तालुक्यापुरतीच मर्यादित त्यांचं विश्व राहिलं. ज्या तालुक्यांना मंत्रिपद मिळालं त्यांचा विकासच झाला नाही. जो थोडा काही फार विकास झाला, जो काही संधी मिळाली त्या फक्त अजित पवारांच्यामुळे मिळाल्या. यांच्यामुळे काही मिळालेच नाही. अच्छा. तुम्ही मंत्री असताना सुद्धा आम्हाला काही करू शकले. आता परत मंत्री झाल्यानंतर काय करणार आहे? ओके. म्हणून आमचा विरोध आहे. पण ते वकील आहेत, एक विधानसभेचे अध्यक्ष होते, हुशार होते, म्हणून त्यांना संधी मिळत असेल तर मग त्याच्याकडे तुम्ही म्हणून शरद पवारांनी त्यांना संधी दिली नाही, अजित पवारांना पण ते हवे वाटले, असं वाटत नाही का तुम्हाला? साहेब आहेच. एक मला सांगा, हो. वसंतदादा पाटील हे काय LLB नव्हते, हम्म. बरोबर? बरोबर. पण अनुभवाच्या जोरावर तेही मुख्यमंत्री झाले राज्याचे. हो. हा, आता यांना नशिबाने मिळाली शिकण्याची संधी. आमची परिस्थिती गरीब होती, शाळेत जाता येत नव्हतं, नाही झालो आम्ही. आमचा काही दोष शकत नाही, आमच्या आई वडिलांना दोष द्यायचा आम्ही. बरोबर. अच्छा. पण पण याच्यामध्ये आता समजा तुम्ही ज्या त्या मुलाखतीमध्ये पण म्हटलेला की मी माझ्या लोकांच्या जनतेचा विचार करूनच पुढचा निर्णय घेणार आहे, तर ही तुमची प्रक्रिया 2 कधी? दिवसामध्ये हा. माझ्या कार्यकर्त्याची बैठक बोलावली, बरं. लोकांचा कानुसा घेणार आहे हो. आणि त्याच्यानंतर ठरवणार आहे. अच्छा. पण हे जे ठरवणं आहे हे म्हणजे मंत्रीपद न मिळालं म्हणून तुम्ही जास्त मंत्रिपदच आहे बघा साहेब. हं. मंत्रिपद न मिळाल्यामुळं माझ्या राजकारण थांबले असं अजिबात नाही. मी कामापेक्षा त्या पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व देतो. बरोबर. आणि त्या दृष्टीने मी माझा विचार करतोय. माझ्या तालुक्यातल्या जनतेला काही देता येईल. बरं. आणि त्यावेळेलाही मिळालं नाही, आताही मिळणार नाही हे 100%. त्यामुळं मंत्रिपद नाही मिळालं म्हणून या सगळ्या भावना व्यक्त करतोय असं नाही. असं नाही. माझं म्हणणं, ज्यांच्यामुळं पक्ष अडचणीत आला हो. का, हां. ज्यांच्यामुळं आम्हाला त्रास झाला, त्यांच्याकरता सगळं करायचं का हा विचार डोक्यामध्ये आला. आणि वेळप्रसंगी मी या सगळ्यातनं बाजूला जायची सुद्धा मानसिकता आहे. पण इतकी तुमची अगतिकता किंवा तुमचा एक अगतिकता नाही माझी, बरं. अगतिकता नाही. बरं. मला या सगळ्या ज्या घटना घडतात हो. त्याच्यामुळं मी अस्वस्थ आहे. अच्छा. पण ही जी तुमची अस्वस्थता आहे ही तुम्ही काल मग अजित पवारांच्या कानावर घातली का? 100% घातली, बरं. स्पष्ट बोलून घातलेली आहे. अच्छा. तेव्हा तुम्ही एकटेच होते की इतरही आमदार काय मी तुमच्या आणि अशोक पवार आम्ही दोघं अजित पवारांकडे गेलो. त्यांना त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. बाकीचे आमदार ते त्यावेळेला त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आहे. अच्छा. मग त्याच्यावर अजित पवारांचा रिप्लाय किंवा त्यांची रिएक्शन काय होती? आणि त्यांचं म्हणणं घ्या जमवून. ठीक आहे, त्यांचं जमेल, आमचं जमणं अवघड आहे जरा. तुमचं जमणं अवघड आहे. पण तुम्ही आता जनतेमध्ये फिरता आहात, लोकांचा कानोसा घेतात, तर या सगळ्या घडामोडीवर जनतेचं काय मत आहे? याचा काय तुम्ही कानोसा घेतलाय का? हे घटना घडल्यानंतर अजून मी, आज गुरुपौर्णिमा आहे, हो. मी शिर्डीवरनं आलोय सकाळी. बरं. घराच्या बाहेर आत्ताच पडलोय. बरं. लोकांचा काय कानोसा आहे याची मी काही कल्पना घेतलेली नाही. बरं. उद्यापासून मी ती कानोसा घेईल आणि तुम्हाला सांगेल. तर हे होते आमदार दिलीप मोहिते. अण्णा, थँक्यू तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. ओके, थँक्यू.